परवा त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं. हां. त्यांच्या वडिलांची जी केस होती, त्याचा निकाल होता, त्या संदर्भातच बोलणं झालं होतं. तारीख पुढे गेली आणि हां. त्यांना भेटण्यासाठी मी पुण्यालाही गेलो होतो परवा रात्री. हां. पण काल माझी भेट होऊ शकली नाही. हां. परत धाराशिवला आलोय आणि माझ्या नातेवाईक पुण्यात आहेत, पण भेटले नाहीत मला. काली भेट झाली नाही. हां. संपर्क होऊ शकलो नाही मला. हो. पण नाही, जर ते बंडखोरी करणार होते आणि त्यांनी आता बंडखोरी केली, तर तुम्हाला याच्याबद्दलची काही कल्पना पूर्वी आली होती की किंवा तुम्हाला? ज्या वेळेस माझी त्यांची याबाबत चर्चा कधी निघायची, कारण ह्या बातम्या मागच्या 6-8 महिन्यापासून माध्यमातूनच येत होत्या. हां. माध्यमातून येत होत्या. हां. त्यावेळेस ज्यावेळेस माझी चर्चा व्हायची त्यावेळेस ते तर म्हणजे आमची जी भूमिका आहे उद्धव हां. साहेबांसोबत त्या भूमिकेवर काही ठाम होते आणि मीही होतो ठाम. हां. त्यावेळेस असं कधी वाटलं नाही किंवा असं काही त्याच्या डोक्यात विचार असेल किंवा हं. त्यांना काही वेगळं. हं. पण आता तुमची काय भूमिका आहे? आता तुमच्या पक्षाचे खासदार फुटलेले आहेत, ते आता वेगळा गट स्थापन करणार की शिवसेनेसोबत जाणार आहे अजून काय कन्फर्म नाही. पण तुम्ही ओमराजेंसोबत आहात की शिवसेनेसोबत आहात? त्याबाबत संदिग्धता जी आहे अजूनही आम्हाला सगळ्यांना आशा आहे की ती अफवा असावी. हां. आणि आम्ही जसं एकसंघ पक्ष होता पहिल्यापासून तसंच आमचा पक्ष एकसंघ राहावा हां. हीच आमची अपेक्षा आहे. आणि काही झालं हां. तरी मी, आमचे सहकारी प्रवीण स्वामी असतील, आम्ही दोघंही विधानसभा सदस्य जिल्ह्यातले, हां. आम्ही शिवसेना ठाकरे या पक्षासोबत आहोत. हां. हां. पण या सगळ्या प्रकरणावरती तुमचं उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही बोलणं झालंय का? हे बंडखोरी झाल्यानंतर सगळं? साहेबांच्या संपर्कात होतो मी, त्यांच्याशी चर्चा करूनच परवा भेटायला गेलो होतो. अगदी खासदार साहेबांचे संपर्क करण्याचा प्रयत्न करतो मी, त्यांना बोलण्याचा प्रयत्न करणार आहे हां. आणि माझे प्रयत्न शेवटपर्यंत चालू आहे. हां. नाही, पण असं आहे की ओमराजेंनी काही एका दिवसामध्ये बंडखोरी केलेली नाही आहे. ह्याच्या मागे त्यांची फार दिवसांची तयारी असू शकते. असं होऊ नाही शकत की 6 खासदार एकत्र आले आणि मग ते लगेच गेले. एवढं सगळं तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचे जवळचे नेते करत होते, तुम्हाला याची काय कल्पना येऊ नये असं कसं होऊ शकतं? माझ्यासोबत ज्यावेळेस चर्चा आमची व्हायची याबाबतची किंवा 22लाही ज्यावेळेस बंड झालं हां. त्यावेळेसही आमची चर्चा व्हायची, तर त्यावेळेसही आम्ही ठाम होतो. आणि आताही ज्यावेळेस त्यांची चर्चा होती त्यावेळेस त्यांची मनस्थिती अजिबात नव्हती अशी काही. माझ्या चर्चा झाली त्यांची अजिबात मनस्थिती उद्धव साहेबांना सोडायची नव्हती. मग का सोडावं लागलंय? ते मला त्याचं उत्तर तेच देऊ शकतात, मी देऊ शकत नाही. माझी त्यांची ज्यावेळेस ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस मनस्थिती त्यांची 100% उद्धव साहेबांसोबत राहायची होती. हां. पण मग तुम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला नाही का की जर त्यांची मनस्थिती नसेल बंडखोरी करायची, त्यांना का करावी लागली? तुम्ही त्यांच्याशी काही बोलला होतात की आपला पक्ष आहे जिल्ह्यामध्ये, आपण दोघं पक्षाला लीड करतोय? की आमची ज्यावेळेस चर्चा व्हायची त्यावेळेस आमची म्हणजे चर्चा अशी व्हायची की आपण उद्धव साहेबांसोबतच राहायचं. असं कधीच मला वाटलं नाही की ते त्यांना काही वेगळं वाटतंय का किंवा काय, असं मला तरी जाणवलं नाही चर्चेत आमच्या. पण आता असं आहे ना की याला अनेक कारण आहेत. काही लोक म्हणतात की सत्ता, पैसा किंवा काही आमिषं दाखवून ओमराजेंना बंडखोरी करायला भाग पाडलं गेलं आहे. संजय राऊत म्हणतात का काय त्यांच्या वडिलांच्या हत्येची सुनावणीची प्रकरणं आता निकाल लागणार आहे त्या सगळ्या प्रकरणामध्ये. या सगळ्या आमिषं दाखवून त्यांना किंवा त्यांच्यावर एक प्रकारे दबाव टाकून त्यांना बंडखोरी करायला भाग पाडलं जातं असा आरोप केला जातो त्यांच्यावर. तर याबाबतची स्पष्टता ते स्वतः देऊ शकतात. कारण असा कुठला दबाव आहे का किंवा अशी चर्चा त्यांची माझी जर. आणि याबाबत त्यांचं नेहमी म्हणणं असं आहे की आपण 20 वर्ष संघर्ष केलाय आणि याबाबत निकाल जो मेरिटवर लागला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, तुझी भूमिका असायची. पण यावर कुठला किंवा असं काही कधी चर्चा झाली नाही. पण आता जी माध्यमांमध्ये कारणं दिली जात आहेत की बाबा सत्ता, पैसा वगैरे किंवा आमिष दाखवून गेलात, याच्याबद्दल तुमचं काही डिस्कस झालं होतं त्यांच्यासोबत त्याच्यापूर्वी किंवा चर्चा झाली असेल की अशी आमिष देण्याचे प्रयत्न होत आहेत किंवा असं केलं जात आहे, त्यांना त्यांच्यापर्यंत रिच आउट करायचा प्रयत्न केला जातो, कधी तुमच्यासोबत संवाद साधला होता त्यांनी? त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या ज्यावेळेस चर्चा व्हायची आमची त्यावेळेस ते म्हणायचे आपल्याला, माझंही त्यांचंही मतावर एकमत असायचं की आपण उद्धव साहेबांसोबत आहोत त्यांच्यावर कायम राहायचं. नाही, पण आता असं आहे ना की तुमच्या जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पिछेहाट झाली आणि त्यातून एक प्रकारे तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ निर्माण झाली आणि म्हणून ओमराजे अस्वस्थ होते आणि म्हणून त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. तुम्हाला काय वाटतं, काय याच्या मागची खरी कारण आहेत? निवडणूक आहे किंवा भविष्याचं राजकारण आहे?
मला ते सांगतोय की याबाबत खरं कारण हा ते स्वतः सांगतील असं मला वाटतं. हा हा कारण नेमकं त्यांना हा विचार का करावा वाटला किंवा अजून केला नसेल असं आपली अपेक्षा आहे, पण जर केला असेल तर हा का करावा वाटलं त्याचं हम्म उत्तर ते सुद्धा देऊ शकतात काय. हम्म हम्म पण आता असं झालं की जर आपण मानूयात की ओमराजे निंबाळकर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत गेले किंवा त्यांनी वेगळा गट स्थापन केला, तर अशा वेळेला तुमच्या पक्षाला लोकसभेला उमेदवाराची गरज भासणार आहे आणि तिथे कोण उमेदवार नाही आहे, तर तुम्ही अशा वेळेला जर पक्षाने सांगितलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं तुम्हाला, तर तुम्ही लोकसभा निवडणूक लढणार का तिथे? अजून लोकसभा निवडणुकीला 3 वर्ष बाकी आहेत. हम्म त्यावेळी जो पक्ष सांगेल त्यावेळेची हम्म परिस्थिती बघून महाविकास आघाडी मधून लढतंय काय होतंय त्यावेळेच्या परिस्थितीवर हम्म पक्ष प्रमुख जे सांगतील हम्म तो उमेदवार त्याला निवडण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. हम्म. पण खासदार गेले, पण आमदारांमध्ये सुद्धा चलबिचल सुरू झाली आहे. म्हणजे शिवसेनेचे अनेक नेते सुद्धा याच्यावरती उघडपणे बोलत आहेत. आता भास्कर जाधव काल परवाच बोलले की माझं भविष्याबद्दल काय होईल हे अजून मी आता सांगू शकत नाही. तर आमदारांमध्ये काय असं सुरू आहे, काय तुम्हाला कोण लागली आहे, तर तुम्हाला रिच आउट करायचा प्रयत्न होतोय का सत्ताधारी पक्षांकडून? मला सत्ताधारी पक्षांना एवढंच सांगणं आपल्या माध्यमातून हां की आपल्याला निवडून लोकांनी स्पष्ट बहुमताने दिलेलं आहे. हां पण आता कुठला आमदार फोडला, खासदार फोडले, नगरसेवक फोडले तरी सत्तेवर काहीच परिणाम होणार नाही. हां आता महाराष्ट्रापुढे एवढे प्रश्न आहेत. हां 18 जून आहे. हां 18 जून म्हणजे बघू नक्षत्र 7 जून निघत असते. हां पाण्याची परिस्थिती काय, पावसाची परिस्थिती काय, हां पाऊस पडलाय का, हां त्यात टंचाईचे किती संकट आहे, हां शेतकऱ्यांना खत मिळत नाही, युरिया मिळत नाही, डीएपी मिळत नाही, हां खताच्या किंमती बिल्डिंग बियाणं मिळत नाही, हां पाऊस 1% सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे पेरणी झालेली नाही, हां महागाई आहे, बेरोजगारी आहे. हां त्या मूळ प्रश्नाकडे तुम्हाला ह्या पक्ष फोडाफोडीतून थोडा वेळ काढावा हां आणि हे सर्व जे प्रश्न आहेत हां त्या प्रश्नाकडे पण थोडा वेळ द्या. ते प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येते का तुम्ही सत्तेच्या माध्यमातून बघा. एवढीच विनंती मला सत्ताधारी पक्षाला करायची. हम्म, हम्म. पण माध्यमामध्ये जी एक प्रकारे तुमची एक बाईट समोर आली की तुम्हाला सुषमा अंधारेंनी फोन केला होता की ओमराजे कुठे आहेत म्हणून, तर तुम्ही सांगितलं की मी माझी गॅरंटी देऊ शकतो, त्यांची गॅरंटी मी देऊ शकत नाही, असं माध्यमामध्ये तुमचं वर्जन समोर आलंय. आतापर्यंत तुम्ही दोघांची एकमेकांची गॅरंटी देत होतात. म्हणजे आम्ही बघितलं ज्यावेळेला एकनाथ शिंदेंनी बंड केलं, एवढे सगळे आमदार गेले, त्यावेळेला खासदार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, एवढी पक्षाची पडझड झालेली असताना तुम्ही दोघं एकत्र होतात. आता अशी वेळ का आली की तुम्हाला त्यांची गॅरंटी न देण्याची वेळ तुमच्यावरती आली की मी त्यांची गॅरंटी देऊ शकत नाही? सुषमाताईंनी जे काल सांगितलं हां कमीत कमी त्यांना बराच वेळ बोलत होतो. हां त्यांनी तेवढाच मुद्दा सांगितला. त्याच्या मागचं त्यांनी सांगितलं असतं तुम्हाला विषय केला असता की ते मला विचारत होते नेमकं काय हां तो काय काय ठरलंय. म्हणजे असं एखाद्या वेळेस म्हणजे एक गोष्ट आता मला त्यांचं माहितीच नव्हतं. मी त्यांना मी माझं सांगू शकतो. हम्म, हम्म, म्हणजे बहुतेक आमचं एक 20 मिनिटाच्या आसपास बोलणं चालू होतं. हम्म, परत परत मला विचारलं काय ठरलंय त्यांचं काय ठरलंय मला त्यांचा संपर्क होऊ शकत नसतं मी तर सांगू शकत नाही. हम्म, म्हणून मी त्यांना तसं म्हणलं की मी माझी गॅरंटी देऊ शकतो. गॅरंटी मी कुठे देऊ शकतो हम्म. असं असं हे पण साहजिक आहे ना, पक्षातले नेते जर तुम्हाला विचारत असतील, कारण तुम्ही दोघं नेहमी सोबत असता, तुम्ही जिल्ह्यातले एका पक्षाचे नेते, पक्षातले नेते तुम्हाला विचारणारच ना या सगळ्या गोष्टीमुळे. नाही, विचारल्यानंतर मी त्यांनी मागचं पुढचं पण सांगायला पाहिजे ना. हम्म, हम्म, एखादी गोष्ट समजा तुम्हाला मी एखादी गोष्ट विचारली हम्म, तुमच्या सहकार्याबद्दल 1दा 2दा 3दा 4दा विचारली हम्म. तुम्ही म्हणणार ना मी माझं सांगतो त्याचं काय माहित मला बरोबर. हम्म, म्हणणार नाहीत का तुम्ही. बरोबर. नाही पण आता ओमराजे गेल्यामुळे तुमची अडचण होणार आहे, कारण समोर भारतीय जनता पार्टी आणि आमदार राणा पाटील यांचा उमेदवार असेलच. ओमराजे जर शिवसेनेत गेले तर त्यांचा सुद्धा उमेदवार असेल. आता राजकीय दृष्ट्या अडचणीत तुम्ही सापडलायत. ओमराजे गेले, बंडखोरी गेली, ते काय वेगळा गट स्थापन करतील किंवा शिवसेनेत जातील, पण आता तुम्ही तुमचा कळम धाराशिवचा गड कसा वाचवणार आहे? तुमच्या समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. माझा इथल्या जनतेवर सर्वसामान्य हां. त्यांना आम्ही लढू. हम्म. हम्म. नाही पण आता हे तुम्ही कसं आव्हान पेलणार हे? तेच सांगितलं तुम्हाला इथल्या सर्वसामान्य जनता आहे हां आणि इथले जे शिवसैनिक आहेत हां त्यांच्यावर माझा विश्वास आहे आणि हा जिल्हा हा नेहमी ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ राहिलेला आहे. जनता ठाकरे प्रेम करणारी जनता आहे. त्यामुळे निश्चितच पुढे आम्ही हा जो धाराशिव जिल्ह्याचं
जे काही नुकसान झालं हा. तर ते भरून करायची क्षमता इथल्या शिवसैनिकांमध्ये आहे. कसं भरून काढणार तुम्ही नुकसान? आता जे काय झालंय सगळं बंडखोरी झाली. शिवसैनिकांच्या जीवावर आणि सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेऊन हम्म, सर्वसामान्य शिवसैनिक नेहमीच सर्वसामान्यांसाठी काम करत आलेले आहे. हम्म, इथून पुढे काम करत राहील. आणि सगळे जर सत्ताधारी पक्षात गेले तर सर्वसामान्यांसाठी काम करणार कोण? सर्वसामान्य प्रश्न कोण मांडणार? हम्म, मी तुम्हाला आता म्हटलं की महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडी सोडून दुसरा कुठला प्रश्न नाही का? हम्म, आज आपण माध्यमावरही बघतोय 24 तास त्या बातम्यात कुठलेही चॅनल करा, हम्म, बाकीचे प्रश्न मिटले का महाराष्ट्रात कुठले सर्वसामान्य माणसाचे? खासदार कुठले, आमदार फुटणार का, मग नगरसेवक फुटणार का, मग ग्रामपंचायत फुटणार का? 24 तास सरकारमधले लोक एकच काम करतायत, पण महाराष्ट्रातले शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणसं पुढचे सगळे प्रश्न संपले का? नाही असं आहे की ज्यावेळेला सत्ताधारी पक्ष विरोधकांनी रिच आउट करायचा प्रयत्न करतात, हे खासदार पुणे मार्गे विमानाने दिल्लीत जातात, तिथून कुठेतरी अजून ठिकाणी जातात, तर अशा वेळेला माध्यमांना कव्हर करावंच लागतं. माध्यमांना पक्षांनी बोलतोय की मी तुम्हाला म्हणलं की सरकारनं सुद्धा या सगळ्या गोष्टीतून कुठे वेळ असला त्यांच्याकडे सर्वसामान्य प्रश्नासाठी सोडवणूक करण्यासाठी काय करता येते का, तर ह्यासाठी प्रयत्न करायचा असं माझं म्हणणं आहे. आपल्या माध्यमातून सरकारला सांगणं